नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला समोर दिसत आहे क्वेश्चन. कृषी सहाय्यकचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर लेक्चर सिरीज सुरू करायची का? 6 दिवसापूर्वी हा मेसेज मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आणि त्याच्यामध्ये 76% मुलांनी जो आहे रिस्पॉन्स तो येस दिलेला आहे. 431 जणांनी वोट केला या ठिकाणी. तर काही जणांचं म्हणणं नकोही आहे, काही जणांचं म्हणणं आहे घ्या, पण काही जणांचं म्हणणं आहे की ॲग्री MPSC झाल्यानंतर घेतलं तर बरं होईल. पण मित्रांनो, बहुमताचा कौल या ठिकाणी ऐकायला लागत आहे. आणि आपण आज एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो की कृषी सहाय्यकचा आहे तो घेणार आहोत. येणाऱ्या काळात कृषी सहाय्यकची एक्झाम होईल. आता बऱ्याच जणांच्या कमेंट या व्हिडिओखाली येतील की सर एक्झाम कधी होणार आहे. तर मित्रांनो, एक्झामचं काहीही अजून नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, पण आपण तयारीत राहणं हे अतिशय गरजेचं असतं आणि ती कंटिन्युटी ब्रेक नाही व्हायला पाहिजे, म्हणून मग हा अट्टहास करतो आहे आणि आज हे लेक्चर घेतो आहे. तर चला, आपण कुठला क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर कृषी सहाय्यक प्रश्नपत्रिका 2019ची आहे आणि VNMKV परभणी यांची 2019ला हे क्वेश्चन पेपर ही एक्झाम झालेली आणि त्याच्या संदर्भात आपण आजचं लेक्चर आपण घेणार आहोत आणि डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर एक्झाम पॅटर्न कसा होता? तर एक्झाम पॅटर्न आहे MCQ आणि जवळपास 60 क्वेश्चन जे आहेत ते ॲग्रिकल्चरवरती आहेत. ॲग्रिकल्चर प्लस कम्प्युटर वगैरे हे ॲग्रिकल्चरशी आपल्याला जे डिग्रीला सब्जेक्ट असतात ते 60 क्वेश्चन आहेत. त्यानंतर उरले 40 क्वेश्चन. त्या 40 क्वेश्चनमध्ये 10 क्वेश्चन मराठीचे आहेत, 10 क्वेश्चन इंग्लिशचे आहेत, त्यानंतर 10 क्वेश्चन GSचे आहेत आणि 10 क्वेश्चन उरलेले मॅथ्स आणि रिझनिंगचे आहेत. असे टोटल 100 क्वेश्चन आहेत. पण आज आपण मित्रांनो फक्त 90 क्वेश्चन घेतो आहे, कारण मॅथ्स आणि रिझनिंगचा शेवटचा पार्ट आहे तो तुम्ही स्वतः करायचा आहे. याची जी आहे PDF ती तुम्हाला ॲग्रिकॉस सबका बॉस या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्याच्यावरती जस्ट क्लिक करा आणि चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळं मटेरियल मिळेल. ॲग्री MPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील मिळतील, वनसेवेचे देखील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतील. बाकीचा बराच डेटा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल. सो लेट स्टार्ट. आजच्या लेक्चरला आपण अधिक वेळ न घेता सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, पहिलाच क्वेश्चन आहे की IMD जे आहे तर त्याचा लॉंग फॉर्म काय विचारला आहे. आणि IMDचा लॉंग फॉर्म काय, आणि या ठिकाणी ॲन्सर जे आहेत ते ऑलरेडी बोल्डमध्ये लिहिलेले आहेत, ते ॲन्सर असेल आपलं. आपण फक्त आता डिस्कशन करणार आहोत. सो ॲन्सरचं डायरेक्ट गेस न करता पहिल्यांदा डिस्कशन आणि त्याच्या मागचं ॲनालिसिस जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, IMD म्हणजे काय? इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. तुम्हाला उत्तर दिसतंच आहे, ठीक आहे. तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याचं जे मुख्यालय आहे ते आहे दिल्लीला. ओके, याचं मुख्यालय दिल्लीला आहे. पण आपल्या पुण्यात एक मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे, त्याला आपण ट्रॉपिकल मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो. तर त्याचं मुख्यालय इथं पुण्यामध्ये आहे. तर हा पण क्वेश्चन बऱ्याचदा आलेला आहे. पुढं देखील असं ह्याच्या अनुषंगाने क्वेश्चन येऊ शकतो. चला, तर पुढं असं म्हणतं की सिलेक्ट द वर्ड नियरेस्ट टू द मिनिंग ऑफ मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे काय हो? तर मॉइस्ट म्हणजे असं ज्या ठिकाणी ओलसरपणा असतो. मग ओलसरपणा ह्या 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठं वाटतो आहे? एकदम सिम्पल, ह्युमिड क्लायमेट. ह्युमिडिटी जिथे जास्त असते त्या ठिकाणी ह्युमिड क्लायमेट असतं. सो इट इज मॉइस्ट आणि त्याचं उत्तर A असेल, ह्युमिड. आता पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटी टू फार्मर्स फॉर टेकिंग टाइमली ॲक्शन टू अप्लाय बायो एजंट अँड पेस्टिसाइड. तर जो फार्मर असतो त्याला हे बायो एजंट ज्याला आपण म्हणतो आणि पेस्टिसाइड. आता पेस्टिसाइड म्हणजे आपल्याला माहीत आहे, पेस्ट घालवण्यासाठी जे आपण फवारणी करतो त्याला आपण पेस्टिसाइड म्हणतो. पण बायो एजंट हा काय प्रकार आहे? तर बायो एजंट म्हणजे असे कीटक आपण यूज करतो की जे त्या किडीला खातात, ज्या पेस्टला खात असतात ते त्यांना नष्ट करतात, त्यांना आपण बायो एजंट म्हणतो. मग ते कीटक असतील किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. तर मग ती वेळ जी आहे ज्यावेळी हे बायो एजंट आणि पेस्टिसाइड आपल्याला अप्लाय करायचे असतात, तर त्यासाठी कोणती कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण पेस्ट फॉरकास्टिंग असं म्हणतो, पेस्ट फॉरकास्टिंग. ओके, आता या ठिकाणी मित्रांनो उरले 3 ऑप्शन आहेत, इझिली कॅन्सल होतात बघा. वेदर फॉरकास्टिंग, वेदरचा काय संबंध आहे काय? क्लायमेट फॉरकास्टिंग, जिथं आपल्याला बायो एजंट आणि पेस्टिसाइड आपल्याला जर अप्लाय करायचे असतील तर वेदर आणि क्लायमेटचा काही अर्थ या ठिकाणी लागत नाही. पेस्ट फॉरकास्टिंग हा बेस्ट ऑप्शन असेल. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ वॉटर यूज्ड फॉर मेटाबॉलिक प्रोसेस ऑफ क्रॉप इज, म्हणजे चयापचय क्रिया जशी माणसामध्ये घडत असते, अन्नपचन होण्यापासून ते उत्सर्जनापर्यंत, तर ह्या सगळ्या क्रिया वनस्पतीमध्ये देखील घडत असतात. तर मग ह्याला टोटल जे वॉटर असतं ते किती टक्के यूज होतं? चयापचयसाठी 1% कमी मित्रांनो वॉटर यूज होत असतं.
तर हे महत्त्वाचं आहे. हा थोडासा कॉन्सेप्ट बेस आणि फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आधीचे 3 क्वेश्चन खूप इझी प्रकारचे होते. अजून आपल्याला पुढे बघायचं आहे. पायरीला इज द मेजर पेस्ट ऑफ. आता हा क्वेश्चन येणं खूप अपेक्षित आहे तुम्हाला. तर पायरीला इझी अशी आहे, सरळ. शुगर केनमध्ये आपल्याला माहीत आहे पायरीला ही जी आहे पेस्ट ते आपल्याला आढळते. इन विच एक्सपेरिमेंटल डिझाईन देअर आर 3 एरर्स. आता ही थोडीशी गोष्ट कॉन्सेप्टमध्ये, थोडीशी म्हणजे खूप जास्त कॉन्सेप्टमध्ये जाणारी गोष्ट आहे. तर जे स्ट्रिप प्लॉट असतात तर त्याच्यामध्ये 3 एरर जे असतात त्या 3 एररवरती त्याची जी डिझाईन असते ती बनवलेली असते. सो 3 एररचा जर प्रश्न आला तर आपण काय उत्तर लिहिणार? स्ट्रिप प्लॉट. ओके. द फर्स्ट स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया इज. ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कुठे झाली पहिल्यांदा? तर पंतनगर. GBPAPUA ॲट. ओके, पंतनगर माहीत असेल बऱ्याचदा ह्याचं उत्तर तुम्हाला. त्यानंतर मायकोरायझा इज असोसिएटेड विथ व्हॉट पार्ट ऑफ प्लांट. आपल्याला माहीत आहे मायकोरायझा हे सूक्ष्म जीव आहेत आणि सूक्ष्मजीव आपण बरेचसे आहेत. रायझोबियम तुम्हाला माहीत असेल बऱ्याचदा आणि नेहमी क्वेश्चन येतो, रायझोबियम कुठं आढळतो किंवा कशांच्या बियांमध्ये आढळतो, कशांच्या मुळामध्ये आढळतो. मुळांच्या गाठी असतात, रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, ॲनाबिना असेल. तर हे जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम यांचा आपण कशासाठी यूज करतो? उत्पन्न वाढण्यासाठी. तसंच मायकोरायझा जे आहे त्याचा इतकाच उपयोग करतो उत्पन्न वाढण्यासाठी. मग एक साधा कॉन्सेप्ट आहे की जर वनस्पतीला इंटेक करायचं असेल एखादं न्यूट्रिएंट तर ते कशा थ्रू करेल? येस, रूट थ्रू करणार. सो ह्याचं उत्तर रूट असेल. त्यानंतर 1 हेक्टर सेंटीमीटर ऑफ इरिगेशन इज इक्वल टू 10,000. हे त्याचं 1 लाख 1 हेक्टर सेंटीमीटरमध्ये विचारलेलं आहे क्वेश्चन. सेंटीमीटरमध्ये विचारलं असल्यामुळे या ठिकाणी सेंटीमीटर आहे की मीटर आहे मित्रांनो अतिशय गरजेचं आहे. सेंटीमीटरमध्ये विचारलं असल्यामुळे 1 लाख लिटर हे त्याचं उत्तर येईल. ज्यावेळेस 1 हेक्टर सेंटीमीटरमध्ये आपलं इरिगेशन आपण ज्याला म्हणतो त्यावेळी त्याचं उत्तर 1 लाख लिटर असं येतं. हा जो आहे सेंटीमीटर आहे की मीटर आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. इथं आपल्याला सिली मिस्टेक होत असतं. वॉटर हेल्ड टाईटली टू द सरफेस ऑफ सॉईल पार्टिकल्स बाय ॲडसॉर्प्शन फोर्सेस इज नोन ॲज. म्हणजे वॉटर पार्टिकल जे असतात तर ते घट्ट धरून ठेवले जातात मातीकडनं. असे जे पार्टिकल असतात ते वनस्पतीच्याही कामी येत नाहीत आणि कशाचंच कामी येत नाहीत ते. मग त्यांचा काय उपयोग? तर काहीच नाही उपयोग थोडक्यात. तर अशा पाण्याला तुम्ही काय म्हणता? तर त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर आपण म्हणतो. आणि जे वनस्पतीकडनं यूज केलं जातं त्याला आपण कॅपिलरी वॉटर म्हणतो. ओके, दोन्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. वनस्पती ज्याचा यूज करते ते पाणी म्हणजे कॅपिलरी वॉटर आणि ज्याचं पाणी यूज करत नाही त्याला हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणायचं. त्यानंतर कॉन्झर्वेशन टिलेज इज ऑल्सो नोन ॲज. कॉन्झर्वेशन टिलेज कशाला म्हणतात? तर हे वरचे सगळे प्रकार, त्याला स्टबल मल्च टिलेज, इको फॉलो आणि रेडिस्ड टिलेज, ऑल ऑफ तेच. बऱ्याचदा मित्रांनो एक ट्रिक असते जे आपल्याला एखाद्या क्वेश्चनचं उत्तर येत नसेल तर बऱ्याचदा आयोग अशा क्वेश्चनांचं उत्तर वरीलपैकी सर्व बऱ्याचदा गोष्टी असतात. सो जर तुम्हाला अजिबातच येत नसेल तर तुम्ही वरीलपैकी सर्व ऑप्शन त्या ठिकाणी यस. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 12. द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग अँड रिप्रेझेंटिंग द रिलेटिव्ह हाईट ऑफ इलिव्हेशन ऑफ डिफरंट पॉईंट इज. तर रिलेटिव्ह हाईट एक असते आणि ॲब्सोल्यूट हाईट एक असते. रिलेटिव्ह म्हणजे काय? तर 2 हाईट. एक मिनिट, रिलेटिव्ह म्हणजे काय? तर 2 हाईटचं कम्पॅरिझन केलेलं असते. ओके, तर ह्या रिलेटिव्ह जी हाईट आहे ज्यावेळी 2 हाईटचं कम्पॅरिझन करतो आपण समुद्रसपाटीपासून, द रिलेटिव्ह हाईट ऑर इलिव्हेशन ऑफ डिफरंट पॉईंट इज. म्हणजे ह्या दोघांचं जे आहे ह्याची हाईट आणि ह्याची हाईट ज्यावेळी आपण ह्यांचं रिप्रेझेंटेशन करतो तर ह्याला लेवलिंग असं म्हणतात मित्रांनो. ओके, लेवलिंग लक्षात ठेवा. लेवलिंग याचं उत्तर आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे इन विच क्रॉप प्रॉपिंग इज प्रॅक्टिस्ड. प्रॉपिंग, प्रुनिंग, ट्रेनिंग हे काही प्रकार आहेत, या काही प्रॅक्टिसेस आहेत. तर जे प्रॉपिंग करतो आपण तर ते आपण बनानामध्ये करतो. ओके, महत्त्वाचं लक्षात ठेवा. प्रॉपिंग बनानामध्ये केलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्रूट ऑफ फॅमिली ॲनाकार्डिएसी. ॲनाकार्डिएसी फॅमिली, येस, कॅश्यू नट. आपल्याला हे अशा गोष्टी पाठच पाहिजेत मित्रांनो. त्याची फॅमिली, त्याचं सायंटिफिक नेम, ह्या गोष्टी आपल्याला पाठ आणि व्हरायटी 3-4 व्हरायटी प्रत्येक क्रॉपच्या. इन ऑनियन बोल्टिंग टेक्स प्लेस ड्यू टू. बोल्टिंग जे होतं ऑनियनमध्ये तुम्हाला माहीत असेल बोल्टिंग होतं. तर ते बोल्टिंग कशामुळे होतं? तर जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढलं की बोल्टिंग हा जो आहे आपण त्याला काय म्हणतो एन्झायमॅटिक डिसीज आहे हा
तर हा होत असतो हाय टेम्परेचरमुळे. प्लांट डिपेंडंट ऑन अदर प्लांट्स फॉर फूड अँड शेल्टर इज कॉल्ड पॅरासाईट. ओके, हे माहीत आहे आपल्याला. परजीवी ज्याला मराठीत आपण म्हणतो, जे प्लांट अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी इतरांवर अवलंबून असतात त्यांना आपण परजीवी म्हणतो. जसं की आपण आत्ता आईवडिलांवर अवलंबून आहोत. ट्रायकोग्रामा किलोनिस इज एक पॅरासिटॉइड. ओके, हा थोडासा वेगळा आणि नवीन क्वेश्चन मला वाटतं. तर तुम्हाला कदाचित माहिती असेल, ट्रायकोग्रामा चिलोनिस किंवा किलोनिस म्हणा, तर याचं उत्तर काय आहे, एक पॅरासिटॉइडचं नाव आहे, एक पॅरासिटॉइड. त्यानंतर बघा, बिटरनेस इन कुकुंबर इज ड्यू टू. बिटरनेस, कुकुंबरमध्ये जो बिटरनेस येतो, कडवटपणा येतो, तो कशामुळे येतो, कुठला घटक त्याच्यामध्ये असतो, तर मेटॅझेनिया. ओके, मेटॅझेनियामध्ये हा जो घटक असतो त्याच्यामुळे त्याला बिटरनेस थोडासा प्राप्त होतो. द ऑपरेटिंग प्रेशर ऑफ मायक्रो स्प्रिंकलर इज मोअर दॅन. तर 1 किलोग्रॅम पर सेंटीमीटर, याच्यापेक्षा म्हणजे 1 किलोग्रॅमचं वजन जेव्हा पर सेंटीमीटर स्क्वेअरला तुम्ही ठेवता, त्यावेळी जे प्रेशर उत्पन्न होतं तेवढं प्रेशर असतं ते मायक्रो स्प्रिंकलरमध्ये असतं. ओके, तर एक हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर अंडर लँड कॅपॅसिटी क्लासिफिकेशन एरेबल लँड इज इन क्लास. जी एरेबल लँड आहे, क्लासिफिकेशनमध्ये लँडचे प्रकार आपल्याला माहीत आहेत, त्यातला एरेबल लँड जो आहे तर तो कुठल्या क्लासमध्ये येतो, 1 ते 4 या क्लासमध्ये आपल्याला येतो. तर बॅक्टेरिया आर डॅश डॅश ऑर्गॅनिझम. बॅक्टेरिया कसले ऑर्गॅनिझम आहे, तर सिंगल सेल्ड. म्हणजे जर बॅक्टेरिया म्हणाल तर त्याच्यामध्ये फक्त एकच सेल असते, लाईक अमिबा वगैरे, पॅरामेशियम आदी जीव आहेत. तर बॅक्टेरियामध्ये देखील एक सेल असते, लक्षात ठेवा. ट्रिप्सचा हा करार आहे मित्रांनो. ट्रिप्स हा करार कशासाठी आहे, तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बौद्धिक संपदा. तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोध लावला आणि त्याचा तुम्हाला तुमच्या नावावरती गोष्ट करण्यासाठी ह्या कायद्याचा उपयोग होतो, त्याला आपण काय म्हणतो, कॉपीराईट म्हणतो. ओके, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा ट्रिप्स. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी. कॉटन टेक्नॉलॉजीची सेंट्रल इन्स्टिट्यूट आपल्या मुंबईमध्ये आहे. ओके, ह्याचं आता लक्षात ठेवण्याची तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो. पहिली गिरणी जी भारतात चालू झाली 1853 साली. बघा, 1853 साली कावसजी दावर. ओके, कावसजी दावर यांनी चालू केली आणि त्याच्यामुळे मग कॉटन, आपल्याला माहिती आहे कॉटनच खूप महत्त्वाचा बाय प्रोडक्ट किंवा इनपुट ज्याला म्हणतो असतो. त्याच्यामुळं मग ती जर मुंबईत चालू होत असेल तर पहिली कापड गिरणी देखील मुंबईत असू शकते. हा बेसिक फंडा आज तुम्हाला कधी विसरणार नाही. फ्रूट विच इज रिच सोर्स ऑफ पेक्टिन. पेक्टिनचा सगळ्यात रिच सोर्स कुठल्या फ्रूटमध्ये असतो तर आहे ते वूड ॲपल. ओके, वूड ॲपलमध्ये असतो प्रोटीनचा, पेक्टिनचा रिचेस्ट सोर्स आपण त्याला म्हणतो. पेक्टिन कशासाठी यूज केलं जातं मित्रांनो, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. पेक्टिन कशासाठी यूज केलं जातं, जर माहिती असेल तर कमेंटमध्ये प्लीज कळवा. पेक्टिनचा यूज कशासाठी केला जातो. ओके, काय म्हणजे आपण काय त्याच्यापासून बनवतो, कुठला प्रोडक्ट बनवतो. द कंट्री हॅज बीन डिवायडेड इंटू टिंब किंवा डॅश डॅश ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन. ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन असतात. असे किती ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन आहेत, तर आपल्या देशाचे 20 जवळपास ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन आहेत आणि महाराष्ट्राचे 9 की 11 काहीतरी आहेत. मला डायरेक्ट फिक्स आकडा लक्षात नाही आता, आय थिंक 9 असावेत. पण ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन म्हणजे माहिती तरी किमान असावेत आपल्याला. त्यानंतर इन सितू ग्राफ्टिंग इज प्रॅक्टिस्ड इन प्लांटिंग साईट. इन सितू हे माहिती पाहिजे आपल्याला. इन सितू म्हणजे विदिन, इन सितू. तसंच इन विट्रो पण आपण शब्द ऐकलेला असतो. इन विट्रो म्हणजे प्लांट टिश्यू कल्चरमध्ये इन विट्रो असतं. इन विट्रो म्हणजे केबिनच्या आत, त्या लॅबच्या आत जर आपण त्याचं प्रजनन करत असतो, प्रोपॅगेशन करत असतो, त्याला आपण इन विट्रो म्हणतो. मित्रांनो, एक शिक्षक असतो, त्या शिक्षकाचं काम काय असतं, तर ज्या अनुषंगानं आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या अनुषंगानं आपली पुढची तयारी करणं आणि त्या क्वेश्चनचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधनं बोध घेणं की कशा प्रकारचे प्रश्न विचारले तरच मित्रांनो पोस्ट निघते. नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप जास्त अभ्यास असतो पण पोस्टपर्यंत जात नाही. त्याचं हेच कारण आहे की आयोगाचा पॅटर्न माहीत नसतो आणि हा ॲक्च्युअली पॅटर्न माहिती करून द्यायचं काम एका टीचरचं असतं आणि ते त्यानं केलं पाहिजे इन्स्टेड ऑफ भौतिक गोष्टी ज्या आजकाल बघत आहात. बाजारीकरण झालं थोडक्यात एज्युकेशनचं, ते न करता प्रॉपर मनापासून शिकवणं हे खूप गरजेची गोष्ट आहे सध्या. सो मेकॅनायझेशन इन ॲग्रिकल्चर इज रिक्वायर्ड फॉर. मेकॅनायझेशन कशासाठी लागतं, मेकॅनायझेशन त्याचा काय उपयोग होतो ॲग्रिकल्चरमध्ये, तर टाईमली फील्ड ऑपरेशन, तुम्हाला वेळेवरती फील्ड ऑपरेशन होण्यासाठी. दुसरी गोष्ट आहे रिड्युसिंग ड्रेजरी
त्यानंतर तिसरं आहे इफेक्टिव्ह ॲप्लिकेशन ऑफ इनपुट्स. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मेकॅनायझेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तर हा खूप गरजेचा आहे. यांत्रिकीकरण ज्याला आपण म्हणतो हे अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला कळलं असेल कॉन्सेप्ट. द लाईट इंटेन्सिटी इज मेजर्ड बाय द इंटरनॅशनल युनिट नोन ॲज. आपल्याला माहिती आहे जो आपला सूर्यप्रकाश असतो, सूर्यकिरण असतात, ह्याला मोजण्यासाठी एक त्याचं मोजमाप आहे. तर त्या मोजमाप कशामध्ये मोजले जाते आपली लाईट सूर्यप्रकाश, तर ते लक्स ह्या एककामध्ये मोजले जाते, लक्स. त्यानंतर विच अमंग द फॉलोइंग इज ट्रॅडिशनल ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक कुठली सिस्टीम आहे ॲग्रो फॉरेस्ट्रीची, तर ॲले क्रॉपिंग, शिफ्टिंग कल्टिवेशन आणि होम गार्डन. ओके, होम गार्डन, ॲले क्रॉपिंग आणि शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन आपल्याला माहिती आहे, म्हणजे जंगलातली झाडं तोडायची, तिथे शेती करायची आणि नंतर परत दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथे झाडं तोडायची, परत शेती करायची. ह्या ट्रॅडिशनल मेथड आहेत, पारंपरिक पूर्वापार चालत आलेले मेथड आहेत. ऑल ऑफ दिस हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर इन ॲरिड इकोसिस्टीम ॲव्हरेज लेंथ ऑफ ग्रोविंग पिरियड. हा जो ॲरिड जे इकोसिस्टीम असते त्याच्यामध्ये ग्रोविंग पिरियड जो आहे तो 90 दिवसांपेक्षा कमी असतो. ओके, 90 दिवसांपेक्षा. ॲरिड म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि टेम्परेचर हाय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द डॅश डॅश हॉरिझॉन इन इज ए सॉईल लेयर डॉमिनेटेड बाय ऑर्गॅनिक मटेरियल इन व्हेरियस स्टेजेस ऑफ डिकम्पोजिशन. कुठल्या हॉरिझॉनमध्ये हे ऑर्गॅनिक मटेरियल असतात आणि ते डिकम्पोज होत असतात, तर ओ जे आहे ऑर्गॅनिक मटेरियल, ओ फॉर ऑर्गॅनिक मटेरियल, हे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल ओ. त्यानंतर पुढचं आहे द सायंटिफिक नेम ऑफ गगल. गगलचं सायंटिफिक किंवा गग्गालचं सायंटिफिक नेम काय, कोमिफोरा मुकुल. कोमिफोरा मुकुल हे मित्रांनो लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. यूज ऑफ GPS टेक्नॉलॉजी. आपण मोबाईलमध्ये मॅपसाठी GPS टेक्नॉलॉजी आपण दैनंदिन व्यवहारात यूज करत असतो, तर कशामध्ये ती वापरली जाते, तर 4 ऑप्शन बघा, कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर की प्रिसिजन ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चरचे हे जे वर्गीकरण आहे त्यातला प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये आपण GPSचा वापर करून त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरचे काही ऑपरेशन्स आपण करत असतो. त्यानंतर इन कॉलीफ्लॉवर ब्राउनिंग ऑकर ड्यू टू डिफिशियन्सी. कशाची डिफिशियन्सीमुळे ब्राउनिंग होत असतो, ते बोरान. ब्राउनिंग, बी फॉर बोरॉन, ब्राउनिंग बोरॉन इन कॉलीफ्लॉवर, असं लक्षात ठेवा. विच ऑफ द फ्रूट इज मोस्ट सुटेड फॉर प्रिपरेशन ऑफ मार्मालेड. मार्मालेड हा एक प्रकार आहे, ऑब्वियसली तुम्हाला माहीत असेल, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, ते ऑरेंजचे वरचे जे छिलके वगैरे असतात ते असं कट करत असतो, ते उकळत असतो आणि ते परत त्या मार्मालेडवरती प्लेस करत असतो. त्यांचं हॉर्टिकल्चर झालेलं असेल आणि ज्यांनी शेवटला जो कोर्स असतो शेवटच्या वर्षामध्ये त्यांना माहिती असेल. माझा हॉर्टी झालेला आहे त्यामुळे मला माहिती आहे की ते मार्मालेड ऑरेंजमध्ये होत असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट, ए रेनी डे इज ए डे विथ ए रेनफॉल ऑफ डॅश डॅश ऑर मोर. रेनी डेमध्ये जो रेनफॉल होतो तो किती होत असतो, तर पर डे 2.5 मिलीमीटर हा जो काय रेनफॉल तो होत असतो, तर हे माहीत पाहिजे, 2.5 मिलीमीटर. त्यानंतर डॅश डॅश फार्मिंग इज ए कल्टिवेशन ऑफ क्रॉप इन हार्मनी विथ नेचर. तर नेचरसोबत हार्मनी बनवणारं म्हणजे नेचरशी मिळतं जुळतं असणारं कुठलं क्रॉपिंग आहे, ऑब्वियसली याचं उत्तर सगळ्यांना दिलं पाहिजे, ऑर्गॅनिक. विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट क्रॅकिंग इन टोमॅटो. टोमॅटोमध्ये काय होतं की फ्रूट क्रॅकिंग होत असतं, तर त्यावेळी फ्रूट क्रॅकिंग होण्यामागं त्याचे रिझन असतं, ते आहे जे बी जे आहे त्याची डिफिशियन्सी असते, बीची डिफिशियन्सी, बी फॉर बोरॉन डिफिशियन्सी असते. विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हरायटी ऑफ स्वीट ऑरेंज. मित्रांनो या ठिकाणी मला एक सांगायचं आहे, बोरॉनवरनं मला आठवलं की जे आपण फ्रूट असेल म्हणजे डाळिंब असेल, कदाचित काही जणांच्या घरी बागा वगैरे असतील डाळिंब, जे पश्चिम महाराष्ट्रात वगैरे बिलॉंग करत असतील, तर हे डाळिंबामध्ये पण फुटण्याची क्रिया होत असते, तर ती पण बोरॉन डिफिशियन्सी असते. तर बोरॉन काय करतं की ज्याची वरची जी साल असते ती पातळ करण्याचं काम करत असतं. तर बोरॉन ज्यावेळेस आपण त्याच्यावरती स्प्रेइंग करतो किंवा आपण रूट थ्रू आपण बोरॉन देतो, चिलेटेड जे बोरॉन त्याला म्हणतो, जे रूट थ्रू दिलं जातं, तर ह्या गोष्टी केल्यानंतर मग त्याची साल पातळ होते आणि ॲटोमॅटिक जे फुटणं किंवा चिरणं जे आहे किंवा क्रॅकिंग जे म्हणतो आपण, ती डिफिशियन्सी ओव्हरकम होऊन जाते. आता आपण नेक्स्ट बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हरायटी ऑफ स्वीट ऑरेंज. स्वीट ऑरेंजची कुठली व्हरायटी, तर कॅटॉल गोल्ड. मित्रांनो लक्षात ठेवा, कॅटॉल गोल्ड ही स्वीट ऑरेंजची व्हरायटी आहे खाली दिलेल्या ऑप्शनपैकी. नेम ऑफ द पॅथोजन विच इज पोटंट कॉज ऑफ गवा. कुठला पॅथोजन आहे, तर पोटेंट कॉज हा डिसीज होतो गव्हामध्ये, तर तो आहे फुजारियम ऑक्झिस्फोरम. फुजारियम ऑक्झिस्फोरम. नेक्स्ट, मेन्शन द आयसोलेशन डिस्टन्स
फॉर सर्टिफाईड सीड. सर्टिफाईड सीड असतात, सीडचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत, सांगायची गरज नाही. सीड वेगवेगळ्या प्रकारांनी आपण तर त्याला टॅग वेगवेगळे दिले जातात, कोणत्या सीडसाठी कोणता टॅग आहे ह्या गोष्टी आपल्याला पाठच करायच्यात. पण त्याच्या पुढं जाऊन सर्टिफाईड सीडमध्ये जे असतं आहे आयसोलेशन डिस्टन्स, हा इथे एक बीज पेरल्यानंतर इथे एक बीज पेरतो, त्याच्यामध्ये जे आयसोलेशन डिस्टन्स जे आहे ते किती असायला पाहिजे, तर 500 मीटर आयसोलेशन डिस्टन्स सर्टिफाईड सीडमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, फॉर स्टरिलायझेशन ऑफ सॉईल इन ग्रीन हाऊस विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज यूज्ड. स्टरिलायझेशनसाठी फॉर्मॅल्डिहाईड, स्टरिलायझेशनसाठी ग्रीन हाऊसमध्ये फॉर्मॅल्डिहाईड हे केमिकल वापरतात. स्टरिलायझेशन म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, मायक्रो ऑर्गॅनिझम जर किल करायचे असतील तर आपण स्टरिलायझेशन करत असतो. स्ट्रॉंग हेल्दी मॅन कॅन डेव्हलप अबाउट HP हॉर्स पॉवर. आपल्याकडे किती हॉर्स पॉवर असते, तर ते असते 0.1. ओके, 0.1 हॉर्स पॉवर. हे स्ट्रॉंग हेल्दी मॅन किती असते, 0.1. द लेंथ ऑफ गुंटर्स चेन इज. गुंटर चेन आपल्याला माहिती आहे, चेनचे प्रकार वेगवेगळ्या चेन, हा इंजिनचा क्वेश्चन आहे. जमीन मोजमापाच्या ज्या पद्धती आहेत ज्या पहिल्यापासून पूर्वापार चालत आल्या, त्यात गुंटार चेन नावाची एक कॉन्सेप्ट होती आणि ह्या शास्त्रज्ञांना नाव दिलं गुंटार, त्याच्यामुळे त्याला गुंटार्स चेन असं म्हटलं जातं. आणि ही जी चेन असते ना मित्रांनो, ह्याची लांबी जी असते, ओके, ह्या चेनची जी लांबी असते ती 66 फूट असते. ही चेन असते एक प्रकारची आणि ह्याची लांबी असते की 66 फूट असते आणि ह्या चेनद्वारे जमिनीचं मोजमाप केलं जात होतं. तर आत्ता खूप आपण पुढं आलेलो आहोत. आता आपण GPS वरनं पण ऑनलाईन 7/12 माहीत असेल कॉन्सेप्ट, GPS वरनं देखील आता जमिनीचं काय ते मोजमाप होऊ शकतो. इथंपर्यंत आपण टेक्नॉलॉजीला घेऊन आलो आहोत. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश कशामध्ये, इन डॅश डॅश ओनली एअर इज कॉम्प्रेस्ड इन सिलेंडर. फक्त एअर ही सिलेंडरमध्ये कॉम्प्रेस केली जाते. तर डिझेल इंजिनमध्ये काय केलं जातं, जे आहे एअर कॉम्प्रेस्ड केली जाते. ओके, आणि पेट्रोल इंजिनमध्ये आपल्याला माहीत आहे की स्पार्क होतो. ओके, yes. The process of removal of burnt or exhaust gases from engine cylinder is known as scavenging. Scavenging ही प्रोसेस आहे. स्कॅव्हेंजिंग म्हणजे काय, तर प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ बर्न्ट ऑर एक्झॉस्ट गॅसेस. जे जळलेला जो गॅस आहे, जो पूर्ण ज्याचं ज्वलन झालेलं आहे, त्यानंतर जो उरलेला बाय प्रोडक्ट असतो, धूर असतो, तर त्याला काय म्हणायचं, रिमूव्ह करायचं आहे त्या गॅसला. तर त्या गॅसला रिमूव्ह करणं म्हणजे स्कॅव्हेंजिंग असं म्हणतात. स्कॅव्हेंजिंग करणं हे लक्षात ठेवण्यासाठी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्कॅव्हेंजर कोणाला म्हणतो आपण, तर जे मृत प्राण्यांवरती जगतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणता येणार नाही, कावळा वगैरे, गिधाडं, ही जे मृत प्राण्यांवर जगत असतात त्यांना स्कॅव्हेंजर म्हणतो आपण, कारण हे घाण साफ करत असतात. त्यामुळे आपण माझा आवडता पक्षी जर विचारलं तर पोपटाऐवजी ऑब्व्हियसली गिधाड किंवा कावळा लिहायला हवा, पण आपल्याला सुंदर पक्षी जास्त आवडतात. DOC इज व्हेरी कॉमन इन. DOC नावाची कॉन्सेप्ट कशात कॉमन आहे, तर ती ॲस्पॅरेगसमध्ये DOC आपल्याला बघायला मिळते. फ्लॉवर फ्रॅग्रेन्स इज कंट्रोल बाय. फ्लॉवरचा जो फ्रॅग्रेन्स असतो तर तो कुठल्या जीनमुळं कंट्रोल केला जातो, तर ते आहे पॉलिजीन. पॉलिजीनचं काम आहे फ्रेग्रन्स तयार करायचं. ओके, पॉलिजीन्स लक्षात ठेवा. आता शेवटचे आपल्याकडे 11 क्वेश्चन ॲग्रिकल्चरमध्ये राहील, त्यानंतर आपण सेक्शन वाईज पुढे जाणार आहोत. स्लिपीनेस इन कार्नेशन इज बिकॉज ऑफ. इथिलिनमुळं स्लिपीनेस हा जो आहे कार्नेशनमध्ये हा आजार होतो. कशाची कमतरता असते किंवा एक्सेस असतं की इथिलिनचं. ओके, स्लिपीनेससाठी इथिलिन. त्यानंतर द बीन युज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गम इज क्लस्टर बीन. गमचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी काय वापरतो, तर क्लस्टर बीन वापरतो. त्यानंतर डेट पाम इज ए डॅश डॅश प्लांट. तर डेट पाम कसलं प्लांट आहे, मोनोशियस आहे, डायोशियस आहे, पेस्टिलेट आहे की हर्मॅफ्रोडाईट आहे. त्या फ्लॉवरप्रमाणे आपण त्याचं मोनोशियस डायोशियस करतो. जे फूल जे आहे ते एकच, त्याच्यामध्ये एकच अँड्रोशियम ऑर गायनोशियम म्हणजे मादी अंगक किंवा नरअंगक आपण शुद्ध मराठीत म्हणू शकतो, त्यापैकी एकच ज्या ठिकाणी प्रेझेंट असतं, जसं पपया. आणि पपया आपण मोनोशियस असं म्हणतो. तसं डेट पाम आहे ते डायोसियस आहे, म्हणजे दोन्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. एकाच फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम बोथ प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर फर्स्ट स्टॅबल प्रोडक्ट ऑफ C4 सायकल. C4 सायकलचा पहिला जर स्टॅबल प्रोडक्ट असेल तो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आपण असं लिहितो का बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल, OAA. हे कुठं तर बघितलं असेल डिग्रीमध्ये तुम्ही, OAA. तर हेच जे असते ते या ठिकाणी बाय प्रोडक्ट असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए रिड्युसिंग शुगर.
रिड्युसिंग शुगर कोणती नाही आहे, ग्लुकोज, माल्टोज आणि रायबोज ह्या रिड्युसिंग शुगर आहेत. तर सुक्रोज ही अशी आहे मित्रांनो जी रिड्युसिंग शुगर नाही. हा इवन MPSCला पण इकडे क्वेश्चन बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. रिड्युसिंग शुगर कोणती नाही, तर सुक्रोज नेहमी लक्षात ठेवा. स्ट्रक्चर ऑफ DNA वॉज गिवन बाय वॅटसन अँड क्रिक. आपल्याला माहीत आहे डबल हेलिकल स्ट्रक्चर हे DNAचं असं आपण बघितलेलं, हे असं काहीतरी असते, डबल हेलिकल असते हे. तर त्याला आपण काय म्हणतो, ते कोणी दिलेलं आहे, वॅटसन आणि क्रिकने दिलेलं आहे. विच टॉप ऑफ सायन्स रूरल सोशिओलॉजी इज. विच टाईप ऑफ सायन्स रूरल सोशिओलॉजी. सायन्स रूरल सोशिओलॉजी ही कुठल्या टाईपमध्ये येते बघा. रूरल म्हणजे ग्रामीण भागातली जी सोशिओलॉजी आहे, सामाजिक जो स्टडी केला जातो सायन्सचा जो पार्ट आहे, तर त्याला तो कुठल्या प्रकारचा आहे. तर ऑप्शनवरूनच उत्तर आपल्याला निघते, नॅचरल आहे, बायोलॉजिकल आहे की सोशल आहे. तर सोशल हा वरतीच शब्द यूज झाला तुम्हाला, सोशल याचं उत्तर आहे. लर्निंग इज मोटिवेटेड बाय. लर्निंग इज मोटिवेटेड, एक्सटेन्शन एज्युकेशन अशा विषयाचा आपल्याला एक सब्जेक्ट होता किंवा आहे आत्ता पण, तर त्याच्यातला हे आहे. लर्निंग हे कशानं मोटिवेट होतं, आपण जी लर्निंग प्रोसेस असते, अभ्यास करण्याची प्रोसेस असते. तर सेल्फ लर्निंग एक असतं की स्वतः आपण अभ्यास करत असतो. नंतर ग्रुप लर्निंग, ग्रुप डिस्कशन असतं. एन्व्हायरमेंट, पुण्यातच येऊन अभ्यास जास्त मुलं काय करतात, पुण्यालाच का माहेरघर म्हटलं तर एन्व्हायरमेंट आपल्याभोवती अभ्यासाचं असणं हे खूप गरजेचं असतं. सो MSP ऑफ ॲग्रिकल्चरल कमोडिटीज आर अनाऊन्स्ड बाय. अर्थातच वरच्या क्वेश्चनमध्ये सांगताना पुण्याचं मी उदाहरण दिल्याचा अर्थ तसा घेऊ नका की पुण्यातच पोस्ट निघू शकते. असे विद्यार्थी आहेत म्हणजे ग्रामीण भागात राहून आजकाल सगळे इंटरनेटवरती एवढ्या अवेलेबिलिटी झालेल्या आहेत सगळ्या गोष्टींच्या की तिथं देखील वातावरण निर्माण होऊ शकतं आणि आपण कुठल्याही कानाकोपऱ्यातून अभ्यास करून महाराष्ट्राच्या आपण पोस्ट ग्रॅब करू शकता. ओके. MSP ऑफ ॲग्रिकल्चर कम्युनिटीज आर अनाऊन्स्ड बाय. ही MSP जी आहे मित्रांनो, MSP म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे, कारण नेहमी आपण ऐकत आलेलो असतो, बऱ्याच जणांना माहिती असेल. मिनिमम सपोर्ट प्राईस. मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे काय असतं, शेतकऱ्याने उत्पन्न घेत असतो, राबत असतो आणि आपल्याला माहिती नसतं की पुढे जाऊन काय होईल, पाऊस जास्त पडेल की काय होईल, दुष्काळाचं चक्र येईल की ओला दुष्काळ पडेल, काहीच आपल्याला माहिती नसतं. मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी शेतीमाल पिकवतो, पण बऱ्याचदा काय होतं की त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. मग अशा वेळी सरकारनं काही घटकांची यादी केलेली आहे, जे शेतीमाल अतिशय अत्यावश्यक आहेत त्यांची यादी केलेली आहे. असे 21 घटक आहेत, किती 21 घटक आहेत सध्या. आणि मग अशा 21 घटकांना MSPमध्ये टाकलेलं आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस त्यांना म्हणतो. आणि सरकार अशा घटकांची यादी सीझनच्या सुरुवातीला, हा पण प्रश्न विचारला की MSPची जी रेट आहे तो सरकार कधी ठरवतं, सीझन सुरुवात व्हायच्या पहिल्यांदाच ठरवतं. म्हणजे आता पावसाळा सुरू होणार आहे, पावसाळ्याची खरीप पिकांची एवढी लिस्ट आहे, तर ह्या लिस्टला रेट किती असणार पावसाळ्यानंतर ते पावसाळ्याच्या आधीच ठरवतं. सीझनच्या आधी ठरवलेला जो रेट असतो त्याला म्हणायचं मिनिमम सपोर्ट प्राईस. आणि हे कोण ठरवतं, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार ठरवतं. या ठिकाणी CACP वाटू शकतं तुम्हाला, CACP, तर CACP नाही आहे मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. सिलेज इज फर्मेंटेड ग्रीन फॉरेज प्रिपेअर्ड अंडर अनएरोबिक कंडिशन. सिलेज जे आहे ते अनएरोबिक कंडिशनमध्ये तयार होतं. स्कीम मिल्क कंटेन अबाउट -% ऑफ वॉटर. स्कीम मिल्क जो मिल्कचा प्रकार आहे तर ते आहे, त्याच्यामध्ये किती टक्के पाणी असते मित्रांनो, 90% फक्त त्याच्यामध्ये पाणीच असतं. आणि 10% उरलेलं सगळं जे आहे ते ग्रेव्ही वगैरे ते आपण त्याला म्हणू शकतो. तो जो कंटेंट जो महत्त्वाचा आहे तो 90% मधला 10% फक्त असतो. तर डॅश इज ए नेटवर्क ऑफ नेटवर्क. नेटवर्क कशाला म्हटलं जातं, हा थोडा कम्प्युटर सायन्सचा क्वेश्चन आहे आणि याला इंटरनेट म्हणतात. नेटवर्क. जसं बँकांची बँक आपण कशाला म्हणतो, RBIला म्हणतो, त्याप्रमाणे नेटवर्क इंटरनेट आहे. अशा प्रकारे 60 जे क्वेश्चन आहेत मित्रांनो ॲग्रिकल्चरचे आपले घेऊन झालेले आहेत. 29 मिनटं, अर्ध्या तासात आपण 60 क्वेश्चन जवळपास संपवलेले आहेत. तर आपण तासाभरात अख्खं लेक्चर या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करू. अजून 40 क्वेश्चन आपले राहिलेले आहेत. तर बघा आता हे खूप फास्ट संपतील कारण आता मराठी चालू झालेलं आहे. तर मराठी खूप सोपं दिलेलं आहे तुम्हाला, हे 10 क्वेश्चन आहेत. इंग्लिश पण त्याच मानाने दिलेलं आहे. तर अव्ययालाच काय म्हणतात, अव्यय. आता बघा थोडासा कॉन्सेप्ट आहे, तर नीट लक्ष द्या. अव्यय आणि व्यय. व्यय म्हणजे काय, बदलणारा. आणि अव्यय ज्यावेळेस आपण लावतो सुरुवातीला तर ते बदलत नाही. ओके. अव्यय यालाच आपण काय म्हणतो, अविकारी. विकारी म्हणजे बदलणारा, सेम. आणि अव्यय म्हणजे अविकारी, तर जो बदलू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण, अव्यय म्हणतो किंवा अविकारी म्हणतो. मग ऑप्शन काय असेल याचा, तिसरं ऑप्शन.
त्यानंतर धी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? आता धी तुम्हाला कुठे दिसते? बुद्धी, पृथ्वीमध्ये धी आहे का, नदीमध्ये धी आहे का, पालवीमध्ये आहे का? असे एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत. आता हे डिस्कशन तर काय करणार नाही, एवढे सिम्पल आहेत. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द निवडा. अभियोग म्हणजे एखाद्यावरती आपण आरोप करत असतो. अभियोग म्हणजे आरोप करत असतो. आणि अभियोक्ता हा जो शब्द आहे मित्रांनो, जो मराठीत यूज केला जातो वकिलासाठी. ओके, अभियोक्ता म्हणजे आरोप करणारा जो असतो तो वकील असतो. अभियोक्ता, अभियोग. आईने मुलीला निलवली हा शब्द या ठिकाणी चुकीचे, निजवली हा शब्द इथे पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न काय आयोगाने रद्दच केला. पडछाया या शब्दासाठी खालीलपैकी योग्य असा विरुद्धार्थी शब्द कोणता? पडछाया, त्याच्या विरुद्धार्थी छाया हा शब्द आहे. नंतर या शब्दाचा प्रकार कोणता आहे? नंतर, आता हे शब्द जो आहे त्याचे प्रकार दिलेले आहेत. अव्ययांचे प्रकार आहेत मित्रांनो. अव्यय मग सांगितलं की जे बदलत नाहीत. तर हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. उत्तर पहिला सांगतो. तर नंतर हा यूज कुठं होतो आणि त्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार काय म्हणतो आपण? तर शब्द आणि योगी शब्दांना, योग म्हणजे सांधणे, तर शब्दांना सांधणे म्हणजेच काय? आपण आपल्या साध्या मराठीत बोलू, शब्द जोडणे. जर ज्या शब्दाला आपण जोडून एखादा दुसरा शब्द वापरतो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. तर मग माझ्यानंतर, तुझ्यानंतर, त्यानंतर, ह्यानंतर आपण ह्याला किंवा त्याला ह्या शब्दांना आपण जोडून नंतर हा शब्द पुढे जो वापरत असतोय, तर त्याच्यामुळं हा शब्दयोगी अव्यय असतो. मग कुठलाही शब्द असू द्या, वर, खाली, त्याच्यावर, झाडावर, झाडाखाली, हे जे शब्द आहेत ते शब्दयोगी अव्यय असतात. त्यानंतर दगडावर केलेले कोरीव काम या शब्दसमूहासाठी एक सुयोग्य शब्द ओळखा. दगडावर जे कोरीव काम करतो आपण त्याला काय म्हणतो? शिल्प असं म्हणत असतो. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत, नाटक ज्यावेळी सुरुवात होतं त्यावेळी त्याला अभंग म्हणतात का, स्वगत म्हणतात की भरतवाक्य म्हणतात? तर नाही, नाटकाचं ज्यावेळी स्तवनगीत असतं त्याला आपण नांदी म्हणतो. त्यानंतर विवाहात या शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर विवाहात या शब्दाची विभक्ती आहे सप्तमी. सप्तमी ह्या ज्या विभक्ती आहेत त्या प्रत्येकाचे या ठिकाणी आपल्याला प्रत्यय दिलेले असतात. त्या प्रत्ययावरून आपल्याला ओळखायचं असतं. विभक्तीचा प्रत्यय त, इ आहे. त, इ आणि आ. ज्या शब्दाची सुरुवात ह्या 3 अक्षरापैकी कशाने होत असेल, त किंवा इ किंवा आ, एंड त्या शब्दाचा, तर तो सप्तमी असतो. मग आता विवाहात त एंड हा त न झालेला आहे, म्हणून सप्तमी हे उत्तर त्याचं आहे. खालीलपैकी वर्गातील कठोर वर्ण कुठला? तर कठोर वर्ण आणि मृदू वर्ण हे काही वर्णाचे प्रकार आहेत. महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं आहे की आपली मराठीची प्लेलिस्ट आहे बघा. जावा एकदा चॅनलवरती ओपन करा हे लेक्चर झाल्यानंतर आणि प्लेलिस्ट काढा मराठीची. त्याच्यात मी मराठी ग्रामर खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. अलंकार वगैरे, अव्यय वगैरे त्यात शिकवलेले आहे. त्यात वर्णमाला, वर्णविचार हा टॉपिक पण घेतलेला आहे. त्यात कठोर वर्ण लक्षात कसे ठेवायचे, मृदू वर्ण लक्षात कसे ठेवायचे आणि त्याचे ट्रिक्स खूप छान पद्धतीने दिले आहेत. ते एकदा बघा म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येईल की कठोर वर्ण कशाला काय, हे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. उत्तर आहे ब. त्यानंतर पुढचा क्वेश्चन मित्रांनो, मराठीचे संपलेले आहेत क्वेश्चन, इंग्लिशचे चालू झालेले. तर डॅश डॅश दॅट यू हॅव गॉट ए न्यू कार. आय हेअर दॅट यू हॅव गॉट ए न्यू कार. मी असं ऐकलेलं की तू नवीन कार घेतलेली आहे. तर हा जो आहे तो एकदम सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तर त्याच्यामुळे इथं हिअर हा शब्द येणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे काय? सोडून देणं. आपण म्हणतो गिव्ह अप करू नको, अभ्यास कर, लॉकडाऊन पडले, ठीक आहे, परत नव्यानं सुरुवात कर, हे जे असतं आपलं गिव्ह अप न करणं, तर ते खूप महत्त्वाचं असतं. तर गिव्ह अप म्हणजे सोडून देणं. जे गिव्ह अप करतात तर त्यांना काय आपण म्हणतो, त्यांना अबॅन्डन केलं. त्याने MPSC अबॅन्डन केली, त्याने MPSC गिव्ह अप केली. त्यानंतर वुमेन आर ऑफन ए व्हिक्टीम टू डॅश डॅश. विमेन ज्या आहेत त्या कशाच्या विक्टीम होतात, कशाच्या बळी पडतात, तर ते आहे द ग्रीन आय. लोकांच्या कसराने जरा ग्रीन आय लक्षात ठेवा, म्हणजे ज्या वाईट नजर असतात त्याच्या बळी पडतात, ग्रीन आयच्या बळी पडतात. ग्रीन आय हे काय? इडियम आहे मित्रांनो. त्यानंतर खाली ओळखायचं आहे की सेट ऑफ रूम्स ह्याला काय म्हणतात, तर त्याला स्वीट असं म्हणतात. अनेक शब्दांसाठी एक शब्द आपण जो म्हणतो ते स्वीट. स्वीटमध्ये पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन बघा, SUITE हा स्वीट आहे. आणि सूट पहिला जो आहे, सूट म्हणजे आपला जो ब्लेझर वगैरे त्याला सूट म्हणतो आपण, तो सूट नाही आहे. तर ही सूटची ही स्पेलिंग आहे. नेसेसरीच्या अपोजिट मिनिंग काय? नेसेसरी म्हणजे काय? जे अतिशय गरजेचं आहे. आणि ट्रिवियल म्हणजे काय? ज्याची अजिबात गरज नाही. ओके.
त्यानंतर अननेसेसरी हा आला असतं पण ऑप्शनमध्ये नाही येते. आय विश आय डॅश डॅश हिज नेम. आता इथं काय वर्ब तुम्हाला ओळखायचं आहे. आय विश आय हॅव नोन हिज नेम. आय विश आय हॅव नोन हिज नेम. तर या ठिकाणी हॅव नोन हे जे आहे, हॅव नोन हे उत्तर येईल. तर हेच उत्तर काय येईल मित्रांनो, तर आय न्यू हिज नेम, आय नो हिज नेम. आय विश म्हणजे त्याची इच्छा आहे आणि विशच्या वाक्यामध्ये जे असतं ते हॅव येतं आणि हॅवच्या पुढं V3 येत असतो. हे काही कॉन्सेप्ट आहेत इंग्लिश ग्रामरचे, तुम्हाला करायला लागतील. थोडेसेच आहेत, प्रॅक्टिसने अजून छान पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळं हॅव प्लस V3 या ठिकाणी येतं आणि आय विश आय हॅव नोन हिज नेम असं त्याचं उत्तर येईल. पिक आउट द रॉंग पेअर ऑफ ॲनिमल अँड देअर लिव्हिंग प्लेसेस. कोण कुठं राहतं एवढं त्याचं. हॉर्स कुठं राहतो, स्टॅबलमध्ये राहतो. लायन कुठं राहतो, डेनमध्ये राहतो. डॉग पेनमध्ये राहतो. लक्षात ठेवा, पेनमध्ये राहतो डॉग. आणि कॅट किटन हे काही नाही. कॅट कुठं जे राहतो त्याचं ते स्थळ आहे का, तर नाही आहे. तर किटन हे दिलेलं आहे, त्यामुळं हे चौथा ऑप्शन चूक आहे. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर खाली करेक्ट सेंटेन्स जो ओळखायचा आहे. 4 सेंटेन्स आपण एकदा वाचूया. 10 miles are a long distance. 10 miles were a long distance. 10 miles is a long distance. 10 mile are a long distance. 10 मैल हे काय आहे, लांब अंतर आहे. अंतराबद्दल बोललं जातं त्यामुळं आणि माइल्सबद्दल बोललं जाते. आणि माइल्स हे काय आहे, तर हे कलेक्टिव्ह नॉन आहे आणि त्याच्यासाठी इज या ठिकाणी वापरलेलं आहे. ए रेड लेटर डे म्हणजेच काय, रेड लेटर डे म्हणजे ऑस्पिशियस डे. ओके, पहिलाच त्यांनी बघा चुकण्यासाठी ब्लडी डे असं काहीतरी वेगळंच दिलेलं आहे. शायनिंग सन, रेड लेटर. तर ऑस्पिशियस डेला आपण काय म्हणतो, रेड लेटरचा डे आहे. आता या ठिकाणी आर्टिकल वापरायचं आहे लहानपणापासून. ए एन दी कुठं वापरायचं आपण शिकलेलं असते. डॅश डॅश इंग्लिश इज डॅश डॅश युनिव्हर्सल लँग्वेज. द इंग्लिश इज युनिव्हर्सल लँग्वेज. द आपण काय बोलतो, तर स्पेसिफिक फक्त इंग्लिशबद्दलच बोलतो. द इंग्लिश इज ए युनिव्हर्सल लँग्वेज आहे म्हणून द आणि अ येईल. इंग्लिशचे देखील 10 क्वेश्चन संपलेले आहेत मित्रांनो. आता 10 GSचे आपण क्वेश्चन बघणार आहोत. शेवटचे 10 क्वेश्चन राहिले आहेत. त्यानंतर जो काही पार्ट आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा तो तुम्ही स्वतः करायचा आहे. ह्याची PDF तुम्हाला मिळेल. ओके, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय आपत्ती, जे आपत्ती घडतात, अचानक पूर येतो किंवा काही घडतं, तर त्याचे जे अध्यक्ष असतात, तर त्याचे अध्यक्ष असतात PM, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. त्यानंतर पंचायत राज व्यवस्था कोणत्या क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली. सुरुवातीला पंचायत राज व्यवस्था नागौर जिल्ह्यात सुरू झाली आणि नागौर कुठं आहे, तर राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमध्ये सुरुवात झाली, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये सुरुवात झाली. बऱ्याचदा पहिला प्रश्न विचारत पहिल्यांदा सुरुवात कुठं झाली पहिल्यांदा, तर थोडंसं ॲडव्हान्स लेवलचा हा क्वेश्चन आपण म्हणू शकतो. आणि त्यांनी दुसरा पण विचारला, आपल्याला माहिती पाहिजे दुसरा देखील, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. कोणत्या विभागात सारखे जिल्हे आहेत, म्हणजे जिल्ह्यांची संख्या जी आहे ती सेमच आहे. तर नाशिक, पुणे आणि अमरावतीमध्ये जिल्ह्यांची जी संख्या ते ह्या विभागांमध्ये सेम आहे. ओके, चला पुढे घेऊया आपण. किती जिल्हे आहेत याच्यात मला कमेंट करून सांगाल का. अमरावती, पुणे आणि नाशिकमध्ये. अतिशय सोपं आहे, इझिली तुम्ही मोजलं तरी तुमच्या लक्षात येईल. ओके, शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली. जे शासकीय कर्मचारी होते त्या काळातले, इंग्रजांच्या काळात, तर लॉर्ड डफरिन नावाचा व्यक्ती होता. तो म्हटला की तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसशी काही संबंध ठेवायचा नाही, त्याच्यापासून तुम्ही नेहमी लांब राहायचं, कारण तुम्ही काय आहात, सरकारी माणसं आहात आणि राष्ट्रीय काँग्रेस काय आहे, ही सरकारवरच टीका करते. सो इट्स रॉंग. लीड बँक या योजनेअंतर्गत लीड बँक या योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले. लीड बँक जे होते मित्रांनो, म्हणजे त्याला अग्रणी बँक म्हणतो, 1969 साली धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली याची स्थापना झालेली आणि यांनी सुचवलेलं. तर ही जी लीड बँक आहे, अग्रणी बँक आहे, याचा जो मेन असतं सेंटर, तर ते जिल्हा असतो आणि तो जिल्हा दत्तक घ्यायचा असतो त्या बँकेला. आणि त्या जिल्ह्यामध्ये जे अग्रक्रम क्षेत्र आहेत, जे ॲग्रिकल्चर आणि ॲलाइड आहेत, त्यांच्यासाठी कर्ज वितरण करायचं असतं. त्यानंतर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला दिला गेला, तर भारतरत्न प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका. 2019चा क्वेश्चन पेपर आहे, त्यावेळी हा प्रश्न आलेला मित्रांनो. तर ह्या तिघांना पण दिला गेला आहे. राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी रोजी असतो. 25 जानेवारी भारत स्वतंत्र व्हायच्या एक दिवस आधी आपण मतदान करत असतो आणि तो 25 जानेवारी हा काय मतदार दिन म्हणून साजरा करत असतो. मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आहेत.
ओके. ज्या ज्या वेळी इलेक्शन होत असते, आता सध्या देखील 4-5 राज्यांचे इलेक्शन झालेले आहेत, तर त्या माहिती पाहिजे तुम्हाला त्या राज्यांचे नवनियुक्त जे आहेत ते मुख्यमंत्री कोण आहेत. चला, ग्रामस्तरावर महसूल गोळा करण्याचे काम कोण करतो? तर ग्रामस्तरावर महसूल जे गोळा करतो, महसुली खातंच आपण त्याला म्हणतो, तलाठ्याकडे असते. ओके. महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर चंद्रकांतदादा पाटील त्यावेळी होते. आत्ता कोण आहेत कमेंट करून सांगा. आता मी सारखं सांगतो हे करा ते करा कमेंट, पण मित्रांनो तुम्ही शोधून ज्यावेळेस एखादी गोष्ट कमेंट करत असता तर ती तुमच्याही कायमस्वरूपी लक्षात राहत असते. त्याच्यामुळं तरी किमान कमेंट करत चला, माझा त्यात कोणताही फायदा नाही आहे. ओके. तर हे 90 क्वेश्चन झालेले आहेत. पुढचे 10 क्वेश्चन बघून घ्या. हे असे एकदम सिंपल आहेत क्वेश्चन. तुम्ही हे 10 क्वेश्चन टाईम लावून सोडवा. पहिला टेलिग्रामला जावा, आपल्या टेलिग्रामला जाऊन हे डाउनलोड करा. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल पटकन लगेच जॉईन करायचं आहे. क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा, हे 10 क्वेश्चन सोडवायचे आणि अशाच प्रकारे आपण इथून पुढं जे आहे कृषी सहाय्यकचे क्वेश्चन पेपर हळूहळू चालू करूयात. ओके. आणि ॲग्रीचा अभ्यास 30 तारखेच्या पेपरचा तुमचा जोरात चालू असेल याची अपेक्षा करतो. पहिलाच पेपर आहे. आपण थोडक्यात त्या बळीचा बकरा झालेला आहोत, कारण पूर्ण सिलेबस चेंज झालेला आहे. चेंज होणाऱ्या सिलेबसप्रमाणे आपल्याला देखील मोल्ड व्हायचं आहे. जे काही टॉपिक दिलेले आहेत, पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. ॲग्रीचे, फॉरेस्टचे आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे याच्यातले जे काही तुमच्या सिलेबसशी रिलेटेड टॉपिक आहेत ते आधी प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघा की कशा प्रकारचे टॉपिक विचारले आहेत आणि किती डेप्थ आहे, आणि त्याप्रमाणे अभ्यास तुमचा मोल्ड करा. ओके. सिलेबस कॉपी सोबत पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि काही अडचण असेल तर मला कमेंट करा. कमेंट नसेल आवडत करायला तर मला टेलिग्राम चॅनलवरती माझा ॲडमिन ID आहे, त्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली मला संपर्क साधू शकता. जेवढं माझ्या परीने शक्य आहे तेवढा मदत करण्याचा मी प्रयत्न आपल्या ॲग्रिकॉसाठी नेहमीच करत राहत असतो, करत राहीन, करत आहे. ओके. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि ही लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. काही सजेशन असतील तर ते देत चला. ओके. थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट.